मराठी न्यूज लाईव्ह। नमस्कार, सत्य मराठी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बिग बाजार कवठा या भागामध्ये आलेलो। हे राजस्थानची गाडी आहे माझ्या पाठीमागे। हे मुरुम साठी चालते गाडी। याने अनेक ऍक्सिडेंट केले एका महिन्यामध्ये। आज एक छोटा मुलगा आणि एक माणसाचा एक छोटा मुलाचा जागेवर मृत्यू झाला। लोकांकडून जाणून घेऊ द्या। राज्यामधून याला सकाळी 6 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत परमिशन आहे, तरी पण हे रात्रभर गाड्या चालत आहेत। शासन याला कुठेतरी धारा देत आहे। याच्यामध्ये मंडळाधिकारी, तलाठी आणि तहसीलदार लोहा हे सगळे संगमत करून आणि पोलीसवाले संगमत करून यांना हप्ते घेऊन याच्या गाड्या चालू देतात रात्रभरामध्ये। जाणून घेऊया यांच्याकडून पूर्ण समस्यांच्या काय म्हणणं आहे सर। आता ह्या महानगरपालिकेनं आम्हाला सुविधा द्यावा की इथं काहीतरी बसवावं। गाड्या कलताय ना हाल्यात। आज बायलेकीचं लेकरू गेलंय आमच्या। हे भरती कोणी करत नाही। गाड्या हे अशा लोडिंगच्या नाही, नाईटचे काम आहेत सर। ये की नाही हे डेला चालू नवा असं आम्हाला घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालंय। गाड्याला ब्रेक लागणं आलंय जलदी। आज त्या लेकराचं लेकरू गेलंय, याची भरपाई कोण करणार सर? आज आमच्या मागे कोणता आमदार खासदार कोणी नाही, फक्त आमची जनता आहे। आम्ही फक्त न्याय मागायला एवढ्या जनता उभा राहूनच नाही। तुम्ही पैसेवाले लोक, तुम्ही काय करता? खासदार आमदार बोलिता तुम्ही खासदार आमदार बोलिता, आमच्याकडे ते नाही बघा। आमचा गुन्हा आम्हाला एवढा तुम्ही भरपाई करून द्या। आम्हाला आमच्या बायलेकीचं लेकरू आम्ही कोण्या पद्धतीने भरती करून द्यावं हे सांगा आम्हाला तुम्ही। सांगा आता आज्या सिरियस आहे। आता त्या घरावर इतका उन्हाळा झालाय, आम्ही कुठून कसं करा? हे कारवाई करा, गुन्हा दाखल दाखवा त्याच्यावर। आम्ही गोरगरीब माणसं मोर्चे काढणं आरटणं हे काही बरोबर नाही आहे। असं तुम्ही पैशावर दाबादाबी करून तुमचा तुम्ही साधू नका कामाचे डाव। हे तुम्ही नियमाचं पालन ठेवाच लागते हो का? हे नाईटला ठेवा, हे लोडिंगच्या गाड्या नाईटला ठेवा, डेला नका हे असं। आणि त्या हायवे वाल्याच्या कारवाई दाखल करा, हे गुन्हा दाखल करा। पोलीस आहे ते एक पोलीस नाही, एक असं बरोबर नाही। जोपर्यंत कोणता गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत शासन इथं उभा राहत नसतं। आंदोलन सर हो का? आंदोलन 1 दिवस करशाल, 2 दिवस करशाल, आमच्या बायलेकीची आम्ही भरती काय करून द्यावा? जोपर्यंत न्याय भेटणार नाही आमच्या लेकीला तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार। उठणार नाही सर, आम्ही उठणारच नाही। अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। ही जी घटना आहे ही पहिली वेळ घडलेली नाही साहेब। या ठिकाणी गुरुद्वाराच्या बाजूला ह्या ठिकाणी अगोदर एका म्हणजे मोठ्या हैवाने असंच एका जणाला म्हणजे पाय तोडलेला आहे आणि अक्षरशः ते सुद्धा व्यक्ती म्हणजे मरण पावलेला आहे। आमची अशी विनंती आहे साहेब, ह्या ठिकाणी म्हणजे हे वाळूचे जे अवैध धंदे चाललेले आहेत त्यामध्ये जे म्हणजे आम्ही छोट्या गाड्यासाठी हे बोलत नाही, परंतु हायवा हे इतकी भयानक हायवा असते आणि यांची स्पीड एवढी मोठी असते की त्यांनी कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही। कारण त्यांना ती गाडी नेऊन पटकन टाकून पैसे कधी मोकळे करता येतील आणि आपण करोडपती कधी होत या उद्देशाने त्यांनी फार मोठा म्हणजे हायवा चालवता। एका मालकाकडे 30-30, 25-25 हायवा आहेत। तर आमची विनंती आहे की ती हायवा त्या या रस्त्याने कदापि जाऊ नये। जाण्याचा त्यांचा टायमिंग ठरवून दिलेला पाहिजे। जर पोलीस प्रशासनाला याच्या म्हणजे त्यांना परमिशन द्यायची असेल रात्री अपरात्री ते गाड्या चालवा, परंतु ह्या ठिकाणी दिवसा गाडी जर गेली तर आम्ही याच्यानंतर हा उद्योग सहन करणार नाही आणि नक्कीच आम्ही याच्यानंतर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। कारण ह्या ठिकाणची जी वस्ती आहे अतिशय रोजमजुरी करून काम करणारी वस्ती आहे। यांना सकाळी 5 वाजता 6 वाजता कामाला जावं लागतं। कामाला जाण्यासाठी रस्त्याने पायी जावं लागतंय आणि पायी जाणाऱ्या लोकांना असं म्हणजे बाहेर निघावंच लागतं। त्यासाठी रस्त्याने कधी कोणीकडून रस्त्यावरून हायवा स्पीड नाही, कुणाला ओढवेल, कुणाचं नुकसान होईल हे आम्ही सहन करणार नाही। त्यासाठी ह्या हायवावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि ज्या आमच्या माणसाचे काय चुकलेलं आहे, जे काय त्याचं झालेलं आहे, त्याचं नातवत एक्सपायर झालेला आहे, त्याचं म्हणजे आम्ही आधी ह्या ठिकाणी निषेध करतो, प्रशासनाचा निषेध करतो आणि लवकरात लवकर त्याच्यावर काय कारवाई करावी आणि त्यांना म्हणजे मोठ्यात मोठी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे। आणि आम्ही जोपर्यंत या हायवाची मागणी बंद करणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही। त्यासाठी आम्ही रस्त्यावरून जाणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही, त्या ठिकाणी गाड्या अजिबात झालेल्या नाही। आम्हाला इथं न्याय पाहिजे। आमचा 4 वर्षाचा मुलगा गेला, 5 वर्षाचा मुलगा गेला, रोडला कामाला जायला परिस्थिती इथं खाया पियाचं काम केल्याशिवाय भेटत नाही। काय तर काम केल्याशिवाय भेटत नाही। त्या शाळेत लेकरं जातात, आम्हाला येऊ राजस्थानची जी गाडी आहे ती मुरुमासाठी चालते। सकाळी 6 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत तरी पण पोलीसवाले वगैरे तलाठी तहसीलदार हप्ते घेऊन गाड्या चालित आहे। तुमच्यावर काय म्हणणं सर? यासाठी आम्ही महापालिका आयुक्त असतील, पोलीस अधीक्षक असतील यांना बार पत्रव्यवहार केलेला आहे
की बा हे शहराचा भाग आहे, या ठिकाणून जड वाहतुकीला परवानगी नाही असे हायकोर्टाचे आदेश असताना सुद्धा या ठिकाणाहून प्रशासनानं या ठेकेदारांसोबत मिली भगत करून हे वाहन शहरातून सोडालेत. याच्यामुळे आतापर्यंत या ठिकाणी 10 ते 12 जणांचा जीव गेलेला आहे. आतापर्यंत प्रशासन जागृत झालं नाही. आज सकाळी सुद्धा या ठिकाणी अपघात घडला. त्या अपघातात सुद्धा या ठिकाणी एका 4 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालाय. याला पूर्णपणे ट्रॅफिक पोलीस, मनपा आयुक्त आणि कलेक्टर ऑफिस जिम्मेदार आहे. आमचं या ठिकाणी प्रशासनाला मी जाहीर असा त्याचा निषेध करतो आणि त्याला सांगतो की असे जर तुम्ही अन्याय करत राहिले, या ठेकेदाराची जर तुम्ही चिरीमिरी घेऊन जर या ठिकाणी गाड्या सोडत असाल. आज आपण कवठा भागामध्ये आल्या होत्या. बिग बाजार समोर एक छोट्या चिमुकलेचा जीव गेला त्या कवठ्यामध्ये आणि त्याचे जे आजोबा होते खूप सिरियस आहेत. त्या लोकांची प्रतिक्रिया आहे की जडवाहन शहरामधून बंद झाले पाहिजे, शहरामधून जडवाहन बंद झाले आणि जे ग्रामसेवक, जे तलाठी आणि मंडळाधिकारी आणि कवठ्याचा जे लोह्याचा तहसीलदार आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई होऊन यांचं या कंपनीचं लायसन रद्द झालं पाहिजे, असं या लोकांची मागणी आहे.